नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. अगदी मस्त गरमागरम तोंडाला चव येईल असं आपण छान अशी झणझणीत रेसिपी करतोय. आजची रेसिपी माझ्या आजीची रेसिपी आहे. तोंडाला चव नसेल आणि काहीतरी वेगळं खावंसं वाटत ना, तर मस्तपैकी माझी आजी नेहमी मुगाचं मेतकं करायचं. मला खूप आवडायचं. गरमागरम भात किंवा भाकरीसोबत ना हे मुगाचं मेतकं खूप मस्त लागतं. अगदी गावरान रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथं बघा, आता मी 1 वाटी इतके हे गावरान मूग घेतले. आता जेव्हा मूग घेतो ना, तेव्हा ते स्वच्छ धुवून घ्यायचे. एका कॉटनच्या कापडावरती चांगले सुकवून घ्यायचे आणि त्यानंतर हे मूग जे आहेत ना, ते आपण एका पॅनमध्ये चांगले असे भाजून घेतोय. आता मूग भाजते कसे किंवा किती वेळ भाजायचे, तर अगदी हलके 2 ते 3 मिनिटं आपण मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे. अगदी डाग वगैरे काही पाडायचे नाहीत. फक्त हलके भाजले की मुगाची चव ना ती खूप छान पण येते. आता मूग बघा चांगले असे भाजले गेलेले आहेत. तर आता गॅस बंद करून घेऊयात आणि लगेच आपण पुढची कृती करूयात. आता मूग शिजवण्यासाठी इथं मी कुकरचा वापर करते. तर त्यामध्ये सुरुवातीला हे मूग काढून घेतले. आता मुगाच्या वरपर्यंत येईल किंवा 1 वाटी मूग असेल तर 2 वाटी पाणी घालून आपण 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या. कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण एक वाटण बनवू. त्यासाठी एका पॅनमध्ये बघा मी अर्धी वाटी इतके शेंगदाणे घेतले. थोडंसं तेल घातलं. त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातल्या. तिखट कसं हवं ह्यावर तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. आता हे सगळं चांगलं भाजलं गेलेलं आहे. थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे काढून घेणार आहोत. सगळं वाटण काढून घेतल्यानंतर ह्यामध्ये पाववाटी इतकी कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर पाणी न घालता आपण हे चांगलं असं वाटण आहे ते वाटून घेतोय. मिरचीमुळं का होतं, चव खूप जास्त मस्त येते. अगदी छान असं आपलं जे वाटण आहे ते तयार झालं. साधारणपणे माझ्या 2 शिट्ट्या पण कुकरच्या झाल्या होत्या. आता कुकर थंड झाल्यानंतर आता आपण हा काढून घ्यायचा. जेव्हा आपण मूग शिजवतो ना, त्यावेळी आपण 2 किंवा 3 शिट्ट्या देऊ शकतो. मूग जे चांगले शिजले पाहिजेत. मूग चांगले मऊ शिजले ना, की रेसिपी पण अगदी मस्त होते. आता बघा अगदी छानपैकी असे माझे मूग जे चांगले शिजले गेलेले आहेत. आजची रेसिपी आपण 3 ते 4 लोकांसाठी करतोय. त्यामुळे 1 वाटी मूग घेते तर साधारणपणे शिजून ते 2 ते 3 वाटी होतात. आता एका कढईमध्ये बघा मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आता आपण 1 चमचा इतके मोहरी टाकूयात. मोहरी सगळी चांगली तडतडली की त्यामध्ये कढीपत्त्याची 5 ते 6 पानं घालून घेतली आणि त्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते घातलं. आता वाटण घातल्यानंतर गॅस अगदी बारीक करायचा आणि हे तेलावरती 2 ते 3 मिनिटं सगळं बघा चांगलं असं भाजून घ्यायचं. हे वाटण तेलावरती चांगलं भाजलं ना की अगदी मस्त असा खमंगपणा पण येतो. माझी आजी ना ही रेसिपी पावसाळ्यात करायची. पावसाळ्यात करायचं, बाहेर खूप गारेगार वातावरण असायचं आणि काहीतरी गरमागरम खावं किंवा प्यावंसं वाटायचं आणि तोंडाला चव यावी असं वाटायचं. त्यावेळी ती नेहमी म्हणायचा की आज मुगाचं मेतकं करूयात. मेतकं म्हटलं की आम्हाला वाटायचं की नको काहीतरी वेगळं असेल, पण जेव्हा ही रेसिपी खाल्ली तेव्हा मला ती खूप आवडली. लहानपणापासून माझी शाळेतली आठवण आहे की ज्यावेळी मला काही तोंडाला चव नसेल तेव्हा ती करून द्यायची. आता हे वाटण चांगलं परतलं गेलं आहे, तर ह्यामध्ये पाव चमचा इतकी मी हळद पूड घातली आणि पुन्हा सगळं बघा 2 ते 3 मिनिटं हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं. आता हे वाटण चांगलं परतलं गेलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण शिजवून घेतले जे मूग आहेत ते घालून घ्यायचे. ह्यामध्ये आपण मिरच्या वापरल्या, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं तिखट किंवा कोणत्याही प्रकारचा वेगळा मसाला जात नाही. अगदी मस्त फक्त आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण घातलं आणि तरी पण हे खूप छान चवीला लागते. आपल्या आजीच्या काळात किंवा आईच्या वेळी ना फार मसाले किंवा जास्त वाटण-घाटण नसायचं, तरी मात्र रेसिपी किंवा जेवण जे आहे ते खूप सुंदर आणि अगदी चविष्ट लागायचं. तर बऱ्यापैकी असं होतं की कोणतेही मसाले किंवा न घालता पण अगदी छानपैकी आपण रेसिपी बनवू शकतो. कारण रोजच्या जेवणामध्ये आपण भरपूर मसालेदार पदार्थ अजिबात खाणं चांगलं नसतं. तर त्यावेळी आपण आधीच्या किंवा पारंपरिक रेसिपी नक्की ट्राय करू शकतो. आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं. हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं. आता मुगाचं मेतकं तुम्हाला किती घट्ट किंवा किती पातळ हवं आहे ह्यावर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता. पाणी घालताना ते थोडंसं गरम पाणी घाला, त्यामुळे काय होतं चव खूप छान येते. आता गॅस अगदी मध्यम करायचा आणि साधारणपणे 5 ते 6 मिनिटं मध्यम गॅसवरती पुन्हा चांगलं उकळून घ्यायचं. म्हणजे मुगाची चव आहे ती पूर्णपणे ह्या पाण्यामध्ये उतरते आणि त्यामुळे हे गरमागरम मेतकं प्यायला आणि भातासोबत खायला पण खूप मस्त वाटतं. तर एकदा नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा. तुमच्याकडे पण जर अशी कोणती पारंपरिक रेसिपी असेल की जी तुमच्या आजीची किंवा आईची जर एकदम फेवरेट असेल तर ती नक्की मला कमेंट करून सांगा. साधारणपणे 4 ते 5 मिनिटानंतर बघा अगदी छान अशी हलकी उकळी जी आहे ते फुटायला सुरुवात झालेली आहे. मस्त असा रंग पण आला आहे आणि जेव्हा हे मेतकं उकळत असताना त्यावेळी त्याचा जो सुगंध ना तो खूप मस्त येतो. पटकन भूक लागते, तर नक्की एकदा माझ्या आजीच्या पद्धतीनं हे मुगाचं मेतकं करून बघा आणि रेसिपी केल्यानंतर ह्याचे फोटो मला तुम्ही Instagramवरती पाठवू शकता. तर मस्त असं आपलं मेतकं तयार झालं आहे. तर गरमागरम मेतकं आपलं हे भात किंवा भाकरी अगदी कशासोबतही तुम्ही ट्राय करू शकता.
तर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. बाय.